जिसे पुकारे। मित्रांनो हे जे आहे ना हे इस्कॉन आहे आणि इथे जर तुम्हाला जायचं असेल तर हे इकडे दिसतात त्या बोटी आणि इकडे थोडेफार बोटी आहेत त्यांच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता. ओ शेट भाई साहब हिव कोणती गाडी आहे रे? हा तर भाई सगळ्यात पायावरती हो कहावत आहे ना, टांगा पलटी घोडा फरार. आणि मस्त आहे बघा, एक नंबर सजावट केली आहे की नाही. आणि इथे पण लिहिलं आहे बघा नॅनो. हॅलो यू गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल Gear9 वंडरर. आणि तुम्हाला सांगतो आज आम्ही आहे पंढरपूरला. मॉर्निंग झाली आहे आपली. काल रात्री आम्ही दर्शन घेऊन आलो आणि तुम्ही बघितलं काल आपण जो मुंबईवरनं पंढरपूरचा प्रवास केला त्यानंतर मग थोडं आपल्याला थकवा झाला होता. तर मस्त जेवण करून झोपलो. त्यानंतर मग आपण दर्शनाला गेलो. दर्शनाच्या इथं काही शूट करता आलं नाही बिकॉज मोबाईल अलाउडच नाही आहे, लाईन खूप असते. सो जर तुम्ही दर्शन करायला येत असाल ना तर रात्रीचं दर्शन करायला घ्या 7 वाजता. तर तुम्हाला 10 10:30पर्यंत दर्शन आरामात होऊन जाईल. आणि सेकंड पॉईंट असा आहे की तुम्ही जर एक्सप्लोअर करत असाल तर तुम्ही सकाळी उठून जा जसं आम्ही आता जातो आहे. सो आजचा हा जो व्हिडिओ असणार ना तो थोडंफार आपण एक्सप्लोअर करणार आहोत. बाय द वे हे बघा हा जो व्ह्यू आहे पूर्ण समोरचा, प्रॉपर्टी एक नंबर आहे भाई. प्रॉपर्टी मी तुम्हाला लास्ट टाइम पण रूम दाखवला, आता पण दाखवतो. हा आपला रूम आहे एंट्री. त्यानंतर मग हे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी टी व्ही आहे, AC एक नंबर आहे भाई. रूम थोडा मेस्टअप आहे कारण की आम्ही आता सकाळी शूट करतो ना. सो आता मस्त आपण उठलो आहोत आणि एक नंबर आहे भाई. सगळं वॉर्डरोब सगळं एक नंबर आहे. रूमचं काही प्रॉब्लेम नाही. इवन वॉशरूम एरिया बाथरूम एरिया जो आहे ना तो पण चांगला आहे. गरम पाणी आहे 24 आवर्स. सो ते एक चांगली गोष्ट आहे. आणि आता आपण जाणार आहोत थोडे जे घाट आहे, चंद्रभागा घाट आहे ना, चंद्रभागा नदी आहे तिथे जाऊ बघू. जर तिथे आपल्याला घाटवरती जरा फिरता आलं तर फिरू. आणि त्यानंतर इथून संध्याकाळी परत जायचं. पण संध्याकाळी नाही सॉरी दुपारीच जायचं परत. हे आहे 11 वाजता एक चेकआउट आहे. 11 वाजता आपण इथून निघू. तर चला आता जाऊया, एक्सप्लोर करूया जेवढं काय भेटतंय ते. काय रे कैसा लगा तेरे को? दर्शन एक नंबर झाले काल. विठुरायांच्या चरणी जेव्हा आपण नतमस्तक झालो एक नंबर फिलिंग होती, मजा आली. 2 मंदिर आहेत ना, 2 मंदिर आहेत. म्हणजे पहिलं मंदिर जे भेटतं ते आपल्याला विठुरायाचं भेटतं. त्याच्या पाठी रुक्मिणीचं मंदिर आहे आणि मंदिर मस्त आहे. म्हणजे जर तुम्ही ह्या 6 महिन्यात येत असाल तर या काही नंतर मग रिनोव्हेशनला जाणार आहे तर रिनोव्हेशनला जाणार आहेत. सो या 6 महिन्यात जर तुम्ही येत असाल तर या. ऑनलाईन बुकिंग जर भेटत असेल तर ऑनलाईन बुकिंग करून या. आणि त्याचं 2-2.5 तास संध्याकाळी जर दर्शन केलं 2-2.5 तास खूप झाले. आणि नंतर मग सकाळी 8 कसं फिरायला निघू शकता तुम्ही बाय. तो चला एक्सप्लोर करू. ओके गाईज, सो हा आहे सावरकर चौक. वीर सावरकरांची आहे बघा. इकडे एक मस्त प्रतिमा आहे आणि हा आहे सावरकर चौक. आणि इकडे मस्त एक लिहिलं आहे बघा, भव्य कुंठ पंढरी. मस्त सिम्बॉल पण आहे आपला विठुरायाचा. आणि ही तुळस आणि मस्त आहे बघा, एक नंबर सजावट केली आहे की नाही. आणि इथे पण लिहिलं आहे बघा, ज्ञानोबा तुकाराम श्रीकृष्ण हरी. ओके, सो मित्रांनो फायनली आपण मंदिराच्या समोर आहोत. मग दाखवतो मंदिर कुठलं आहे. हे बघा हे मंदिर आहे, हे जे दिसतंय तुम्हाला इथे, हे बघा हे मंदिर आहे आपलं विठ्ठलाचं. आणि ही जी लाईन आहे ना ही अशी लाईन जाते ह्यावाल्या. ही जी इमारत दिसते तुम्हाला ह्या इमारतीत आणि त्याच्या पाठून खूप पाडून लाईन चालू होते. जवळपास असं म्हटलं पाहिजे की एकाच अर्धा किलोमीटर तर लाईन असावी. आणि तुम्हाला ह्या लाईनीतून जेमतेम 2 ते 3 तास लागतात. जिथून आम्ही काल चालू केलं जिथून तुम्हाला दाखवेन मी कुठून. आणि शुभम हा बघा हे घेतो. काय आवडलं कुठलं हे वाले? हां छोटेवाले. ते छोटेवाले कसे आहेत? 50 रुपये. 50 रुपये. मस्त आता नाही घेतले पाहिजे. असे खूप तुम्हाला छोटे मोठे विठ्ठल रखुमाई भेटत राहतील. आणि सध्या तरी सकाळी खूप जास्त गर्दी आहे. काल आम्ही रात्री आलो होतो ना एवढी गर्दी नव्हती. सो आता एक काम करू, आता आपण घाट सेक्शनला जाऊ आणि तिकडे दाखवू तुम्हाला
की काय काय बघण्यासारखं. काही गर्दी पाहू शकतात. काल रात्री एवढी नव्हती, आता प्रचंड गर्दी आहे बाई. आणि हे आपलं जिकडून आपण प्रवेश केला होतो ना, हा प्रवेशद्वार आहे. म्हणजे इथून आपण आज जाऊ शकतात जर असं इथून बंद आहे सध्या, तिकडून आहे. आणि VIP नाही, सॉरी कुठलं रे ते, मुखदर्शन झालं 15 मिनटं तुमचं होऊन जातो, 15 ते 20 मिनटं. हे जे वरती आहे ना, ही लाईन आहे आणि ही चंद्रभागेच्या घाटापासून सुरू होते. आणि हे ना जुनी सगळी घरं आहेत. आणि हे बघा, तुम्हाला एक दाखवतो व्यवसाय, इथे असा व्यवसाय चालतो. आणि आता वरच्यांना देणार कसे माहिती आहे, एक काठी आहे, त्याला ना एक हे असतं, काय बोलतात, डब्बा असा जॉईंट असतो, पण तो दिसत नाही कुठे. यावरती विठ्ठल गजर होतं चालू, असं आहे ते पूर्ण. इथे झुमका भाकर फक्त 30 रुपयाला आहे. हे बघा, भाकर 30 रुपयाला आहे. सही आहे बाई इथे. ओके, सो गाईज, काल आम्ही लोकांनी इकडून सुरुवात केली होती आणि इथून आम्हाला 3 तास लागलेले. आज लाईन पूर्ण तिथे आहे. म्हणजे तुम्ही संध्याकाळी आलात ना, तर तुम्हाला इथून कुठून तरी लाईन भेटेल आणि दर्शन पटकन होऊन जाईल. तेव्हा नंदी महाराज. आणि हे आहे चंद्रभागा घाट आणि ही आहे चंद्रभागा नदी. सही आहे, पण पॉल्युशन एवढं करून ठेवलं आहे ना भाई. तिकडून आय गेस बोट आहेत, ते बघ दिसले काय, तेव्हा ते इस्कॉन आहे. आणि हे जे आहे ना, हे इस्कॉन टेम्पल आहे. इथे आता आम्ही चाललो आहोत आणि इथून आपल्याला बोट भेटणार. तर चला एक काम करूया, तिकडे जाऊ आणि बोटनी त्या साईडला जाऊ, त्यानंतर इस्कॉन टेम्पल बघू आपण. आणि हे बघा, हे सगळं आता एवढं खराब करून ठेवलं आहे ना. म्हणजे वारीच्या टायमाला इथे खूप गर्दी असते. वारीच्या वेळी इकडे खूप जास्त असं बोलतो ना, धावपळानी असते. करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे. न कर मैली तो गंगा, तन धोए मन तो गंदा. पलट के फिर नानी, बोली बात और बहता पानी. न कर मैली तो गंगा, तन धोए मन तो गंगा. मित्रांनो, हे जे आहे ना, हे इस्कॉन आहे. आणि इथे जर तुम्हाला जायचं असेल तर हे इकडे दिसतात आहे बोटी, आणि इकडे थोडीफार बोटी आहेत, त्यांच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता. इकडे स्नान करायचं आहे, हे मंदिर आहे. आणि जर तुम्हाला फेरफटका मारायचा असेल ना, ते बघा आता तुम्ही मारू शकता. ओके, सो गाईज, आता वेळ होते आहे 11:10 आणि आपला नाश्ता आला आहे. सो आता टाईम झाला बाईक चेकआउट करायचा आणि आता आपण चेकआउट करू. त्याच्या आधी म्हटलं नाश्ता करून जाऊ. नाश्ता मागवला आहे, पुरी भाजी, 2 चाय आणि पोहे मागवले आहेत. बघू आता, एवढा टाईम लागेल. आता इथं पोहा खाऊन जायला लागेल. मला वाटलं पाहिजे की पोहा हे लवकर बनलेला असेल पोहा, असं वाटलं नाही. खाणार नंतर आपण चेकआउट पोहा वगैरे बनते आणि टाईम लागणे. सो लवकर लवकर नाश्ता करू आणि बाईक लोड करू आणि निघून. 8 तास दाखवते, 11 वाजले आहेत. 9 तर वाजतात आपल्या घरी. बघू.
आता देवाचं नाव घेऊया आणि राईडची सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थाय नमः, श्री पंडितनाथाय नमः. हे देवा विठू माऊली, राईड सुखरूप घरी पोहोचव रे बाबा. हे वाला हॉटेल आहे ना, ते आम्ही सगळ्यात पहिलं गेलो होतो, बाय श्री हॉटेल्स. पण भाई ते 4,500 रुपये पर स्टे आहे, पर डे पर नाईट असा. सो खूप महाग होता. बट मला असं वाटतं की ह्याच्या एवढंच चांगला आम्हाला स्टे मिळाला. सो तुम्ही येत असेल तर आमचा जो स्टे आहे ना, तो भाई कन्सिडर करू शकतात. कारण की इथं लोक अर्धे मूर्ख आहेत. म्हणजे भाई किती लोक मला असे मिळाले जे लोक तर हेल्मेट पण घालत नाही, स्टँड पण काढत नाही भाई, आणि कसेही चालवतात रॉंग वे. त्या साईडला रोड बनला आहे पण तरी पण ह्या साईडनी रॉंग वेच तुम्हाला चालवायचं. हे बघा काय म्हणजे कळत नाही भाई इकडच्या लोकांची मेंटॅलिटी. सो मी बोलतो आहे की भाई तुम्हाला जर स्टे करायचं आहे तर पंढरीपुरम सर्च करा तुम्ही, तुम्हाला भेटून जाईल. चांगलं आहे, खूप छान एकदम मस्त स्टे आहे. मला वाटतं जर तुम्ही स्टे इन पंढरपूर टाकलं तर मला ते वाटतं की ते स्वतःच येतं तुम्हाला सजेशनमध्ये येणार. त्यांचे रेटिंग्स पण छान आहेत आणि खरंच खूप जास्त हेल्पफुल आहे. तर तुम्ही जर इकडे येत असाल तर तो स्टे तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि बाकी आता बाय बाय पंढरपूर. परत बघू आता कधी विठ्ठलाची भेट आपली होते आहे. यावेळी तर मस्त एकदम छान दर्शन झाले. दर्शनातही काही हे नाही आहे, म्हणजे खूप छान दर्शन झाले आपले. या टायमाला सगळं मस्त झालं भाई. खाणं पण एवढं छान होतं, स्टे एवढं छान, सगळं टॉप नॉच. तो तर त्या साईडला असून पण या साईडनीच येतोय तो, म्हणजे विचार कर ना. त्या साईडला रोड आहे भाई, तो पण वर्किंगमध्ये चांगला आहे. काय आलं? हा रोड चांगला आहे, भेंडी रोड चांगला असून पण त्या साईडनी कोण येत नाही, ह्याच साईडनी यायचं रॉंग वे. भाई लोक इथली पागल आहेत, पागल. जोवर नजर जाते ना, जितकी जाते असंच आहे पुरं बंजर पडलेला. म्हणजे काताड एरिया असतो ना आपल्या गावच्या साईडला, त्यासाठी काय नसतं तसा वाला. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत लांब कुठे ते थोडे गावसारखं काहीतरी दिसतं, इंडस्ट्रियल एरिया काइंड ऑफ. बाकी हेच आहे सगळं. गरमी इथे, म्हणजे गरमीच्या टायमाला इथे असली गरमी असणार ना भाई, पत्ता नाही बरं, काहीच नाही भाई, काहीच नाही. ओके सर मित्रांनो, आता वाजले 1:15 आणि आपण दाखवतो तुम्हाला एक गोष्ट समोर ज्यामध्ये थांबलो आहे. हे बघा भाई, एक नंबर. काय काय कळत नाही मला वाटतं ना हा डॅम आहे भाई साहब. लुक ॲट दिस, एक नंबर आहे. येताना आम्हाला भेटला नव्हता कदाचित ना, असं वाटतं आम्हाला येताना कुठे दुसऱ्या वेळेने आणलं आहे गुगलनी. आता जाताना आपण एक नंबर आहे भाई. हा रोडने आता आपल्याला जायचं आहे. हां डॅम बघून थांबलो मी, आणि इथे चहा प्यायला थांबलो आहे. बाईक आपली इथे आहे, बाईक इकडे आहे. बघू आता चाय पिऊ पटकन, आणि हा डॅम बघा भाई. सो मित्रांनो, हे जे आहे ना ते आहे वीर धरण. आता विचारलं आम्ही तिकडे चाय प्यायला थांबलो होतो ना. सो तुम्हाला जर लाईव्ह अपडेट पाहिजे असेल तर तुम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तिथे मी ह्याची स्टोरी टाकली आहे, आणि असे खूप सारे स्टोरी टाकतो जेव्हा मी राईड करतो. सो इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करायला मला विसरू नका. जर फॉलो नाही केलं तर नक्की करा. स्वागत मित्रांनो आपलं सर्वांचं या कुठल्या तरी जागेवर, पण जागा कोणती आहे ती कळत नाही आहे. रिंग रोड आहे, फलटण नाही, ही कुठली जागा आहे भाई काय माहीत. पण यार खतरनाक ट्रॅफिक आणि खतरनाक गरमी आहे भाई, खतरनाक. आता आपल्याला राईट मारायचा. अरे वा काका, काय हेंडी अडाणी. हा आला ओके. फायनली सक्सेसफुल झालं राईट मारायला. आणि बापरे, आता आपल्याला हा परत छोटा, नशीब चांगलं आहे की भाई तो रोड निघाला आपला. आणि आता आपण या कुठे रोडने आरामात होत जाणार, म्हणजे काही जास्त ट्रॅफिक नाही, ऊन नाही, असं शेडमधून. फायनली आता आपण आलो आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती, म्हणजे मुंबई बेंगलोर एक्सप्रेस हायवे जो आहे तो. आणि आता आपण सगळ्यात पहिला तर विचार करतो आहे देहू रोड किंवा लोणावळा, दोन्हीपैकी एका जागेवरती जाऊन हॉल्ट करायचा. आता बघू, जर देहू रोडला जाऊन असं वाटतं की भाई हॉल्ट घेतला पाहिजे, हॉल्ट तिथे घेऊ. जर असं वाटलं की लोणावळ्यात जाऊन घ्यावं तर लोणावळ्यात घेऊ. बघू आता जसं काय होईल ते. पण हा खूप बिझी आहे, जसं तुम्ही बघता आहे खूप गाड्या आहेत. म्हणजे ह्यावरती जास्त एस्टिमेटेड टाईम जो आहे ना तो जास्त दाखवतो आहे खूप.
सो लेट्स सी. जेवढा टाईम तर आपल्याला आत्ता इथून म्हणजे आपण आलो आहेत ना जिथून पंढरपुरातून जेवढा इथे आलो ना तेवढं आपल्याला परत जायचं आहे. पण जेवढ्या वेळात आपण इथून आता पंढरपूरवरून इथे आलो ना तेवढाच टाईम इथून लोणावळ्याला जायला दाखवतं. म्हणजे विचार करा की तुम्ही मुव्हिंग ट्रॅफिक किती आहे. मित्रांनो एक गोष्ट सांगा, विचार करते डिसेंबरमध्ये UPला बनारस फिरायचा म्हणजे पूर्ण एक आठवडा फक्त बनारस. मला कसं लास्ट टाइम जेव्हा मी गेलो होतो ना तर तेव्हा मला खूप अशी तीव्र इच्छा होती की भाई मी बनारसमध्ये फिरू, चांगलं पण एक्सप्लोअर करू. तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मी जावं एक आठवड्यासाठी जाऊ की नको. पण ते ब्लॉग जे असतात ते हिंदीमध्ये असणार. हा कसा आपला महाराष्ट्रातला होता म्हणून आपण मराठी केला. पंढरपूरला जास्त करून महाराष्ट्रीयन लोक जातात, असं नाही की बाकीचे जात नाही पण जास्त करून महाराष्ट्रीयन लोक जातात. कोकण एकनाथचे ब्लॉग मी विचार केला आहे की महाराष्ट्रीयन भाषेतच बनवू, महाराष्ट्री भाषेत. आणि UPला गेलो तर हिंदी भाषेत करणार. पण तुम्ही सांगा नक्की मला की डिसेंबरमध्ये जाऊ का एक आठवड्यासाठी बनारसला. सो आपले जायचा मोठा ब्लॉग पण होऊन जाईल आणि तिकडे एक्सप्लोअर करेन ते पण होऊन जाईल. सो नक्की मला सांगा. हो भाई साहब ॲक्सिडेंट तो देखो काय भाई जबरदस्त. भाई साहब गाडी बघती. अरे भाई कोण वाचलं तरी आहे का. ओ शेट भाई साहब ही व कोणती गाडी आहे रे. ओ भाई साहब हे तो बघ. हा व आता भाई सगळे पायावरती हो कहावत आहे ना, टांगा पलटी घोडा फरार. हे दे ह्याला ठोकला असेल आणि ह्याला वाचवण्यात आला असेल तिकडे तर तो असा जाऊन असा पडला. हा ना डेंजर विषय. सो गाईज दिस इज कटरस टनल. हा आपल्याला साधारण किती 1 किलोमीटरचा टनल आहे भाई. नाही हो 1 किलोमीटरचा टनल आहे. हा बाप रे मला माहीत नव्हतं आजपर्यंत. लाईट्स ऑन करूया, हजार्ड बी ऑन करूया. भाई मला आज माहीत पडला 1300 काहीतरी म्हणजे 1.3 किलोमीटरचा टनल आहे. हो भाई मोठा टनल आहे असं बघायला गेलं तर. आता आपण कटरस टनलकडे पोहोचलो म्हणजे अजून आपल्याला किती वेळ लागेल मला माहीत नाही. म्हणजे पुढे आता जर चुकून पुण्यात एंटर करताना आउटर पुण्यामध्ये जर फक्त ट्रॅफिक मिळालं ना तर संपला पाहिजे विषय. नंतर पुण्याचा ट्रॅफिक क्लिअर होताना कंटाळा येतो. कारण की बॉटलनेक हे आहे ट्रॅफिक आहे तिकडे. तिथे विषय कसं असतं आता जाताना जेवढ्या गाड्या आहेत ना त्यानंतर बॉटलनेकहून 2 लेन तो ब्रिज एक येतो ना तिथं ट्रॅफिक असतं जास्त. पण हे चांगलं आहे, व्हेंटिलेशन चांगलं आहे, लाईट्स मस्त आहे, सगळं एक नंबर आहे टनमध्ये. सो गाईज फायनली लोणावळे के आसपास म्हणजे कुठेतरी लोणावळ्याच्या जवळ आपण पोचलो आहोत. आणि आता टाईम होतं आहे 4 वाजले आहेत एक्झॅक्ट. मस्त एकदम सनसेट होतं आहे. आपल्याला आज सनसेट तर भेटेल बघायला भाई एवढं शॉर आहे. मला वाटतं खोपोलीपासून आपण जे पनवेल जाणार ना त्या कुठेतरी भागा आपला सनसेट भेटेल. मस्त एकदम एन्जॉय करू सनसेटला. आणि आतापर्यंत राईट सोफा सो गुड. मस्त एकदम चालू आहे, थंड एकदम वातावरण आहे, काही वाटलं नाही आज पुऱ्या दिवसात. जरा पण असं कुठे वाटलं नाही की गरम होतं आहे. जे उन्हाळ्यात पावसाळ्यात येतं असं काहीच वाटलं नाही. आज मजा आली बाय फुल. व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ ब्युटी. खूप दिवसानंतर लॉंग राईड पण झाली आपली. बऱ्याच दिवसानंतर लॉंग राईड झालं, खूप म्हणजे बऱ्याच दिवसानंतर भाई. पावसाळ्याने तर हैराण केलं. आता आपण असेच लॉंग राईड मारत राहू, बघत राहायचं आपण कुठे कुठे जायचं आहे ते. तुम्ही नक्की सांगा मला. बनारसवाली लॉंग राईड मी विचार करतोच आहे, तर तुम्ही नक्की मला सांगा. आणि 5चा जो ब्लॉग होता तो कसा वाटला ते नक्की मला सांगा. दर्शन कसं वाटतं ते सांगा. या दर्शन मी तुम्हाला नाही करू शकलो पण जे थोडंफार एक्सप्लोर जे आपण केलं पंढरपूरला ते नक्की सांगा. सो मित्रांनो आता आपण आहोत खोपोलीच्या खंडाळा घाटात. हो 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 काय रोड आहे भाई. लीन कर्व्स. हाँ एक बाइकर का और क्या चाहिए लाइफ में. लीन एंड कर्व्स.
सो गाईज फायनली खोपोली आपण सोडला आणि सनसेट बघा भाई. त्या दिवशी सनराईज भेटला, आज सनसेट. हो 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 मस्त दिसतं भाई, एक नंबर. पुन्हा केसरी झालं आणि वाजले आहेत 5 o'clock. एस्टिमेशन 7पर्यंत तरी आपण पोचलो पाहिजेत असं मला वाटतं. जर आपण 6पर्यंत एकंदरीत पनवेलला पोचलो तर 1 तासात आपण आरामात जाऊ शकतो, किंवा अजून 7:30पर्यंत आपण पोचलो पाहिजे असं मला वाटतं. सो गाईज फायनली आपण आपल्या घराच्या जवळ पोचलो आहो आणि आता वेळ झाली आहे की आपल्याला बाय बाय बोलायचं आहे. सो नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. हा मिक्स होता, आपण पंढरपूर एक्सप्लोअर केलं प्लस रिटर्नसुद्धा आलो. सो आय होप तुम्हाला दोन्ही ब्लॉग पंढरपूरचे आवडले असतील. दोन्ही ब्लॉग नक्की बघा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसणार. लाईक करा, कमेंट जरूर करा आणि बघा सांगा आपले काही जर राईड आपल्या मनात असतील जे मी करावे अशी तुम्हाला इच्छा आहे तर नक्की सांगा. चला तर आता बाय करूया आणि परत पुढे एक नवीन राईडला भेटू. सो इफ यू एन्जॉय दिस व्लॉग do make sure you give a like, share and subscribe. Till then, goodbye, enjoy.